नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आपल्या समोर इयत्ता 9वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे दुसरं युनिट आहे त्यातला शेवटचा लेसन 2.5 अ प्ले याचा पहिला पार्ट सादर करणार आहे। माझ्याकडे इथं पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल। पेज नंबर 55, 56, 57 व 58 या पानावरती हा पाठ आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। अ प्ले पार्ट 1 सीन। आता हे एक नाटक आहे, त्यातला पहिला सीन आहे, दृश्य पहिलं। अ किंग्स कोर्ट, राजाचा दरबार। द कोर्ट अवेट द अरायवल ऑफ द किंग। राजदरबार हा राजाच्या आगमनाची वाट पाहत होता, वाट पाहत आहे। टू गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज। स्टेजच्या बरोबर पुढच्या बाजूला दोन गार्ड पहारेकरी उभे राहिलेले आहेत। फर्स्ट गार्ड, पहिला गार्ड काय म्हणतो? टू द सेकंड गार्ड, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराइव। पहिला गार्ड दुसऱ्या गार्डला म्हणतो की बी अलर्ट, सतर्क रहा, दक्ष रहा किंवा सावध रहा, राजाचं आगमन होत आहे। सेकंड गार्ड, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट। दुसरा गार्ड म्हणतो की इथं कुणाला सावध व्हावं, दक्ष व्हावं असं वाटतं? लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड। या भूमीवरती, इथं या जमिनीवरती हे जीवन आहे, हे जणू खूप दीर्घ अशा झोपेसारखं आहे, म्हणजे प्रदीर्घ अशा झोपेसारखं असं आहे असं वाटतंय मला। आय एम ॲट ईज, मी अगदी ईज मध्ये आहे, मी अगदी सहज आहे किंवा मी निवांत आहे, समाधानात आहे, विश्रांती घेत आहे। ऑल डे, कायम पूर्ण दिवसभर मी समाधानात विश्रांती घेतच असतो। दो आय एम अ गार्ड, जरी मी गार्ड असलो तरी सुद्धा, असं तो म्हणतो। आता पुढे बघा, फर्स्ट गार्ड, त्यानंतर हाव बोरिंग, हे किती कंटाळवाण आहे। आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे। मला असं वाटतं की आज एखादा काहीतरी इंटरेस्टिंग असा ड्रामा हा राजदरबारासमोर अनफोल्ड व्हावा, म्हणजे उलगडावा। इट वुड एनलिवन द ॲटमॉस्फिअर, आणि यामुळे हे जे सगळं वातावरण आहे हे एनलिवन होईल, म्हणजे उत्साही होईल किंवा उल्हासित होईल, असं मला वाटतं की एखादा इंटरेस्टिंग ड्रामा काहीतरी घडावा। सेकंड गार्ड, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन। तर इथं असं काही नाही घडलं तरी सुद्धा मी सारखाच, म्हणजे त्यासारखाच मी आनंदी असेन असं म्हणतो। एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड, तेवढ्यात एक शिष्य तिथं येतो, इकडं तिकडं पाहत असतो। फर्स्ट गार्ड, हार्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी। पहिला गार्ड म्हणतो थांब, हार्ट म्हणजे थांब, तू एक स्ट्रेंजर आहेस, म्हणजे तू एक अनोळखी व्यक्ती आहेस, तर मग तुझी ओळख दे। डिसिपल, यू आर राईट, आय एम अ व्हिजिटर हिअर। तुमचं मत बरोबर आहे, मी इथं खरोखरच एक अनोळखी व्यक्ती आहे, मी एक व्हिजिटर आहे इथं। A disciple of the wise says, from the Ghangor forest which lies to the east of your kingdom. आता मी एका वाईस सेजचा, वाईस या शब्दाचा अर्थ सुज्ञ, ज्ञानी, सेज म्हणजे ऋषी, एका ज्ञानी अशा ऋषींचा मी एक डिसिपल आहे, म्हणजे शिष्य आहे, जे तुमच्या राज्याचं पूर्वेकडचं जे जंगल आहे, घनघोर फॉरेस्ट आहे, तिथं ते आहेत आणि त्यांचा मी एक शिष्य आहे, आणि मी इथं एक भेट द्यायला आलेलो आहे, पाहुणा आल्यासारखं असं ते सांगतात। फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर, तू कशासाठी इकडं आलास? डिसिपल, शिष्य काय म्हणतो पहा, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरी अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपट। तर मी अत्यंत आश्चर्यकारक नवलाईच्या अशा गोष्टी, हे जे तुमचं महान राज्य आहे अंधेर नगरी आणि इथला महान असा राजा चौपट,
यांच्याबद्दल मी खूपच अशा नवलाईपूर्वक अशा मी काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. आय एम एस्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राइस. मी खास करून एका विशिष्ट अशा गोष्टीने मी प्रभावित झालेलो आहे की ती जी इथली वस्तुस्थिती आहे ती म्हणजे काय, तर इथल्या मार्केटमध्ये, इथल्या बाजारामध्ये प्रत्येक गोष्ट ही एकाच किमतीला विकली जाते, एका समान किमतीला विकली जाते. नो कॉम्प्लिकेशन्स, कुठल्याही प्रकारचं इथं गुंता वगैरे काही नाही. म्हणजे वस्तूंचे दर हे वेगवेगळे असल्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा तसा गुंता नाही. फर्स्ट गार्ड, यू हॅव हर्ड राईट. पहिला गार्ड म्हणतो तुम्ही जे ऐकलं ते बरोबरच योग्य आहे. इन आवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राइस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. तर तुम्ही जे आपल्या राज्याबद्दलचं ऐकलेलं आहे ते अगदी योग्यच आहे. आमच्या या राज्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर अगदी मौल्यवान आणि डिलेक्टेबल म्हणजे आनंददायक, उच्च प्रतीचं मौल्यवान आणि आनंददायक असं जे काही स्वीट्स आहेत, मिठाई आहेत म्हणा, त्या तुम्ही अगदी त्याच मापाच्या भाजीच्या किमतीमध्ये तुम्ही विकत घेऊ शकता. म्हणजे यांना असं सांगायचं की भाजीची किंमत आणि मिठाईची किंमत ही आमच्या राज्यामध्ये एकच आहे. टाकासेर भाजी, टाकासेर खाजा. आता खाजा हा एक खाण्याचा पदार्थ, म्हणजे जेवढ्या हे भाजी जेवढ्याला येते तेवढ्याच तो खाण्याचा पदार्थ सुद्धा तेवढ्यालाच येतो असं इथं सांगायचं त्यांना. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, इट मेक्स लाईफ इझी. तर मी खरोखर खूपच आनंदी आहे, यामुळे आमचं जीवन खरोखर खूपच सहज आणि सुलभ झालेलं आहे असं ते म्हणत आहेत. डिसिबल बघा, सो इट शुड, शिष्य हो मग असं असायलाच हवं. इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. आणि या ठिकाणी येऊन राहणं किंवा इथं येऊन सेटल होणं, आपलं कायमचा वस्ती करून इथं राहणं, ही खरोखर खूपच चांगली कल्पना आहे असं तो शिष्य त्यांना म्हणतो. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट. पण मला आज काय करायचं, तर मला आज राज्य दरबार कसा चालतो ते मला पाहायचंय. मला तो दरबार, या दरबारामध्ये मला उपस्थित राहायचं आहे. माझा जो काही आदर आहे तो मला राजाप्रती असणारा माझा जो काही आदर आहे, मायटी म्हणजे सामर्थ्यशाली जे काही इथले राजे आहेत, चौपट राजे, यांच्याबद्दलचा माझा आदर मला त्यांच्या समोर तिथं व्यक्त करायचा आहे, किंवा तो त्यांना मला सन्मान द्यायचा आहे असं ते तिथं सांगतात. पेज नंबर 56 बघा. सेकंड गार्ड, पुढचा गार्ड काय म्हणतो, दुसरा गार्ड, यू मे स्टँड देअर पॉइंटेड आउट विथ दोज पीपल हु आर इन क्यू. आता तो दुसरा जो गार्ड आहे तो एका ठिकाणी बोट दाखवतो आणि तू तिथं थांबू शकतोस, आणि जी इतर माणसं जिथं थांबलेले आहेत त्या रांगेमध्ये, क्यूमध्ये, तर तू तिथं थांबू शकतोस असं ते त्याला सांगतात. लॉर्ड वाईज फ्रॉम बॅकस्टेज. आता जो पडद्यामागून खूप मोठा आवाज येतो, नाटक आहे हे. हिअर यू पीपल, तुम्ही सर्व लोक हो ऐका. हिअर कम्स द मोस्ट नोबल. आता आपल्या समोर मोस्ट नोबल म्हणजे उमदे किंवा थोर, जे सगळ्यात थोर आहेत, उमदे आहेत, उदात्त आहेत. मोस्ट रिवर्ड म्हणजे जे आदरणीय आहेत, जे खूप अत्यंत आदरणीय असे आहेत. मोस्ट ग्रेशियस म्हणजे दयाळू किंवा आनंददायक, जे अत्यंत दयाळू किंवा आनंदीदायक आहेत असे. आणि मोस्ट लर्ड म्हणजे जे अत्यंत विद्वान आहेत असे. किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम, या विशाल अशा राज्याचे राजे, किंग जे चौपट राजा आहेत, हे आता काय करत आहेत, तर मेक वे फॉर द किंग, हे आता इथं येत आहेत. तर तुम्ही काय करा, तर त्याच्यासाठी तुम्ही रस्ता सोडा. बो द रॉयल मोनार्क या शब्दाचा अर्थ राजा, रॉयल या शब्दाचा अर्थ शाही, उदार, त्याच्यानंतरचा उदात्त, अशा अर्थाचा तो शब्द आहे. तर तुम्ही काय करा, तर राजांना तुम्ही बो करा, म्हणजेच काय करा, तर त्यांना वंदन करा, लावून त्यांना आपण मान वाकून जे वंदन करतो तसं करा असं ते सांगतायत. किंग चौपट अराइव्ज टू द फॅनफेअर ऑफ द
bugles and drums and takes his place on the throne. आता फॅनफेअर या शब्दाचा अर्थ निनाद. ब्युगल म्हणजे बिगुल, तर बिगुलाचा निनाद आणि सोबतच ढोलांचा जो निनाद होता तो वाजायला सुरुवात झाली आणि आवाज आला आणि त्यानंतर ते चौपट राजा होते ते आले आणि ते सिंहासनावर जाऊन बसले. थॉन या शब्दाचा अर्थ सिंहासन असा आहे. किंग बघा काय म्हणतात. किंग लेट द कोर्ट बिगिन, दरबाराला सुरुवात करा. फोर्थ गार्ड मेसेंजर, जो चौथा गार्ड आहे जो मेसेंजर आहे निरोप घेऊन आलेला आहे तो काय म्हणतो. द फर्स्ट कंप्लेंट, पहिली तक्रार. थीप, चोर. रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, जोरात पुढे होतो आणि खूप जोर जोरात वेल्स करायला सुरुवात करतो, म्हणजे विलाप करायला सुरुवात करतो किंवा रडायला सुरुवात करतो, मोठ्या आवाजात रडायला सुरुवात करतो. काय म्हणतो बघा. जस्टिस, ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. तर न्याय, हे अत्यंत महान असे राजे किंवा हे राजा, मी आपल्याकडं न्यायाची साठी याचना करतोय. बेग म्हणजे याचना करणे किंवा भीक मागणे, मी न्यायाची भीक मागतोय असं ते तो त्यांना सांगतो. किंग, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट, आणि तुझी तक्रार काय, राजा त्यांना विचारतात. थीप, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रुली हार्ड वर्किंग ऑनेस्ट थ्यूज. तर बघा, तर तो तक्रार सांगायला सुरुवात करतो. ही जी आपली अंधेर नगरी, ही महान अशी भूमी आहे, या भूमीवरती किंवा या राज्यामध्ये मी आणि माझा मित्र अगदी हार्ड वर्किंग, म्हणजे आम्ही अत्यंत कष्टांचं असं प्रामाणिकपणे आम्ही चोरांचं काम करत आहोत किंवा आम्ही चोर आहोत. आम्ही चोरीचं काम जे आहे ते आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही पार पाडत आहोत. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन. आमचा जो व्यवसाय आहे या व्यवसायाशी आम्ही अत्यंत निष्ठेने आम्ही इतकी वर्ष आम्ही काम करतोय चोरीच्या व्यवसायामध्ये. अँड व्हॉट इज आवर रिवॉर्ड, आणि मग याचं आम्हाला बक्षीस काय मिळालं. आम्ही इतकी चांगली आम्ही प्रामाणिकपणे चोरी करण्याचं काम करतो आणि याचं आम्हाला बक्षीस काय मिळालं. लास्ट नाईट, काल रात्री, विथ ग्रेट एफर्ट वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस. कालच्या रात्री आम्ही काय केलं, खूप प्रयत्नांती आम्ही एका व्यापाऱ्याच्या घराला आम्ही एक होल पाडलं, छिद्र पाडलं. वेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे, त्यावेळेला त्याचं संपूर्ण कुटुंब घरात नव्हतं, म्हणजे ते दूर होते त्यावेळेला. माय फ्रेंड पियर्ड थ्रू द होल इन टू द हाऊस. पियर्ड या शब्दाचं निरखून पाहिलं, तर माझ्या मित्रानं त्या छिद्रामधून घरामध्ये निरखून पाहिलं. When suddenly the wall collapsed, आणि अचानक ती भिंत कोसळली. वेल्स लाऊडर, आणि हा इथं मोठ्याने रडायला सुरुवात करतो, विलाप करायला सुरुवात करतो. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, आणि भिंत पडली आणि माझा मित्र तिथं ताबडतोब लगेच त्याचा तिथं मृत्यू झाला. इट इज द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच वीक वॉल्स. तर हे त्या मर्चंटचं, म्हणजे हे ते व्यापाऱ्याचा, हा तो व्यापाऱ्याचा दोष आहे की तो अशा घरामध्ये राहतो की ज्याच्या भिंती अत्यंत कमकुवत आहेत, अशा घरामध्ये तो राहतो आणि हा त्या व्यापाऱ्याचा दोष आहे. किंग फेच द मर्चंट ॲट वन्स, अ लाईफ फॉर लाईफ, द मर्चंट मस्ट बी हँग. राजाने लगेच आज्ञा दिली, ताबडतोब त्या व्यापाऱ्याला या दरबारामध्ये ताबडतोब इथं हजर करा, जीवासाठी जीव घ्यायचा आहे, ताबडतोब त्या व्यापाऱ्याला फासावरती लटकवला गेला पाहिजे असं तो सांगतात राजा. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू बोज बिफोर द किंग. तिसरा गार्ड जो असतो तो दरबारातून निघून जातो आणि लगेच तो व्यापाऱ्याला घेऊन राजासमोर येतो आणि आपली मान राजासमोर वाकवतो किंवा राजाला वंदन करतो. मर्चंट, व्यापारी काय म्हणतो, मर्सी, दया. ओ नोबल किंग, आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल प्रोफेशनल. तो काय म्हणतो व्यापारी, तर हे उमद्या किंवा हे महान, हे उदात्त राजा, माझ्यावरती दया दाखवा. माझा असा कुठल्याही प्रकारचा उद्देश नव्हता की हे जे दोन अत्यंत कुशल असे व्यावसायिक आहेत जे त्यांचा चोरीचा व्यवसाय करतायत,
यापैकी एखाद्याला मारण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड. आता माझ्या घराची भिंत कोसळली आणि त्याच्यामध्ये त्यातला एक चोर हा मृत्युमुखी पडला, हा काय माझा दोष नाहीये. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. माझं घर आहे हे अगदी अलीकडच्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर हू केअरलेसली बिल्ड सच अ वीक वॉल. हा जो दोष आहे तो त्या ब्रिकलेअरचा आहे, म्हणजे त्या गवंड्याचा आहे की ज्यानं अत्यंत निष्काळजीपणे ही कमकुवत अशी भिंत बांधली किंवा उभी केली, हा त्याचा दोष आहे. राजा काय म्हणतो त्यानंतर, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिडिएटली, ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. ताबडतोब त्या गवंड्याला दरबारामध्ये हजर करा आणि त्याला या चुकीसाठी त्याला सुद्धा फासावरती लटकवलाच पाहिजे. सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेअर. आता दुसरा गार्ड जातो आणि त्या ब्रिकलेअरला दरबारामध्ये घेऊन येतो. ब्रिकलेअर बघा गवंडी काय म्हणतो, ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग. आता लॉर्ड हा शब्द जो माणूस त्या माणसासाठी वापरला जातो की जो ज्याच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे, किंवा परमेश्वराला सुद्धा लॉर्ड म्हटलं जातं, न्यायालयामध्ये सुद्धा लॉर्ड असं म्हटलं जातं, आदरानं वापरणारा जाणार तो शब्द आहे. तर तो म्हणतो की महाराज तुम्ही अत्यंत दयाळू असे महाराज राजे. निलिंग टू द किंग. निलिंग म्हणजे गुडघे टेकत, राजांच्या समोर ते गुडघे म्हणजे राजासमोर गुडघे टेकत तो गवंडी सांगतो, हॅव मर्सी, माझ्यावरती दया दाखवा. आय बेग यू डोंट सेंड मी टू द गॅलोज. आता गॅलोज या शब्दाचा अर्थ फाशीचा स्तंभ. तर तो म्हणतो की माझ्यावरती दया दाखवा आणि मला वधस्तंभावरती, फाशीच्या स्तंभावरती मला पाठवू नका. आय अग्री दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. या गोष्टीला मी सहमत आहे की मी एक भिंत बांधली आणि जी भिंत पडली आणि ज्यामध्ये एका माणसाचा मृत्यू झाला, ही गोष्ट मला मान्य आहे. बट इट इज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. पण हे माझ्या निष्काळजीपणामुळे झालेलं आहे असं अजिबात नाही. केअरलेसनेस म्हणजे निष्काळजीपणा. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. आता मॉर्टर या शब्दाचा अर्थ बांधकामाचा चुना, म्हणजे ज्याच्यामध्ये जुन्या काळातला तो चुना हा बांधकामासाठी वापरला जायचा. आज आपण त्याला बांधकामासाठी वापरलं जाणारं सिमेंट आणि वाळूयुक्त जे काही मिश्रण असेल त्याला आपण मॉर्टर म्हणू शकतो. तर ते मी जो बांधकामासाठी जो चुना जो वापरलेला होता तो अत्यंत कमी दर्जाचा होता, व्हेरी पुअर क्वालिटीचा होता, निकृष्ट दर्जाचा होता. देर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी मिसळलं गेलेलं होतं. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. आणि हा जो दोष आहे तो संपूर्णपणे ते ज्यानं ते मॉर्टर तयार केलं त्याचा आहे, मॉर्टर मेकरचा हा सगळा दोष आहे. किंग समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. समन या शब्दाचा अर्थ हजर राहण्यासाठी फरमान सोडलं. ताबडतोब राजाने सांगितलं की हा जो मॉर्टर मेकर आहे, म्हणजे ज्यानं बांधकामासाठी जो तो चुनाचं मिश्रण तयार केलं त्याला ताबडतोब इथं हजर करा. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. थॉटलेसनेस या शब्दाचा अर्थ अविचारीपणा. तर या अविचारीपणाबद्दल त्याला स्वतःचा जीव द्यावाच लागणार आहे आणि तुम्ही काय करता, त्याला ताबडतोब दरबारामध्ये हजर करा असं राजाने सांगितलं. फर्स्ट गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. पहिला गार्ड निघून गेला आणि तो त्या मॉर्टर मेकरला घेऊन आला, जो वेगात आला आणि ज्याने स्वतःला राजापुढं झोकून दिलं. काय म्हणतो बघा तो मॉर्टर मेकर, वेलिंग लाऊडली, खूप जोरानं तो वेल चाललेला होता, मी त्याचा विलाप चाललेला होता, आक्रोश करत होता, रडत होता. फॉरगिव्ह मी ओ मर्सीफुल किंग. माफ करा ओ मर्सीफुल किंग, हे क्षमाशील राजा मला माफ करा. प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. कृपया मला फाशी देऊ नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन. मला एक पत्नी आहे आणि 2 तरुण मुलं आहेत. हू विल लुक आफ्टर देम.
जर तुम्ही मला फाशी दिलं तर मग त्यांची काळजी कोण घेणार? किंग, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ, यू मस्ट पे विथ युअर लाईफ. तर तुझा जो काही निष्काळजीपणा आहे त्याची किंमत तुला स्वतःचा जीव देऊनच तुला द्यावी लागणार आहे. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. आणि तुला स्वतःचा जीव तुला इथं द्यावाच लागणार आहे, यासाठी तुला शिक्षा भोगावीच लागणार आहे, असं राजा त्याला सांगतो. मॉर्टर मेकर, त्यानंतर तो मॉर्टर मेकर काय म्हणतो बघा, नो 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 माय लॉयल लॉर्ड. तो नाही नाही म्हणतो, माझ्या म्हणजे उदात्तशा हे राजा, आय एम नॉट टू ब्लेम. याच्यासाठी माझ्यावरती मला याचा दोष किंवा याचा ठपका माझ्यावरती ठेवू नका, मला देऊ नका. द पॉट विच आय यूज्ड टू पोर वॉटर इनटू द मोटर हॅड अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी लार्ज माउथ. बघा, तर मी जे भांड वापरत होतो, कशासाठी? पॉट जे भांड वापरत होतो टू पोर वॉटर इनटू मोटर, म्हणजे त्या चुन्याचं आणि वाळूचं मिश्रण करण्यासाठी जे मी त्याच्यात पाणी ओतण्यासाठी मी जे भांड वापरत होतो ते एक्स्ट्रा ऑर्डिनरली लार्ज माउथ. त्याचं जे तोंड होतं त्या भांड्याचं ते खूप मोठं होतं. सो एक्सेस वॉटर पोर्ड डाऊन इनटू द मॉर्टर मिक्सचर. तर त्या मॉर्टर मिक्सचर मध्ये एक्सेस वॉटर, एक्सेस या शब्दाचा अर्थ अति, म्हणजे त्याच्यामध्ये खूप पाणी ओतलं गेलं, कारण त्याचं तोंड हे मोठं होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की भांडं असतं आणि त्याचा वरचा जो तोंड असतं त्यातनं ते पाणी भरलं जातं किंवा त्यातनं ते पाणी ओतलं जातं. तर ते त्याचं तोंड मोठं असल्यामुळं माझ्याकडनं वाळूचा किंवा सिमेंटचा म्हणा किंवा अगदी चुन्याचं आणि वाळूचं जो मिश्रण जे तयार करत असताना माझ्याकडनं खूप पाणी जास्त ओतलं गेलं आणि त्यामुळं तो काय झाला, तर त्याच्यामध्ये खूप पाणी जास्त गेल्यामुळं ते भिंत कमकुवत झाली आणि ती पडली. आय वॉज हेल्पलेस. आता मी यासाठी असहाय्य होतो, मी लाचार होतो, मी काहीच करू शकत नव्हतो त्यासाठी. इट इज द पॉटर्स फॉल्ट हू मेकिंग सच अ युजलेस पॉट. तर हे खरं तर त्या पॉटरचा दोष आहे, ही तिची चूक आहे. पॉटर म्हणजे पॉट तयार करणारा, भांड तयार करणारा म्हणजे कुंभार वगैरे, हे हा त्याचा दोष आहे की ज्यानं असं युजलेस पॉट तयार केलं, म्हणजे निरुपयोगी अशा प्रकारचं भांड तयार केलं, हा त्याचा दोष आहे. किंग, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. राजा म्हणतात, राजाने सांगितलं की ताबडतोब तो जो पॉटर तयार करणारा, म्हणजे पॉट तयार करणारा जो पॉटर आहे, भांड तयार करणारा तो जो आहे, त्याला ताबडतोब इथं दरबारामध्ये हजर करा. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट. तर अशा प्रकारचं निरुपद्रवी भांड तयार केल्यामुळं त्याला एक्झिक्युटेड केलं पाहिजे, म्हणजे त्याला देहांत शासन दिलं पाहिजे, म्हणजे ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिलीच गेली पाहिजे, त्याला ताबडतोब हजर करा. आता मोल्डिंग या शब्दाचा अर्थ साच्यामध्ये ठेवून त्याला आकार देणं किंवा त्या भांड्याला त्यानं आकार दिलेला आहे. मोल्ड या शब्दाचा अर्थ आकार देणे. तर त्याच्याबद्दल त्याला काय केलं पाहिजे, त्याला देहांत शिक्षा दिलीच पाहिजे त्याला. फोर्थ गार्ड लिव्स अँड री एंटर्स विथ द पॉटर. चौथा गार्ड जातो आणि त्या पॉटरला घेऊन तो परत तिथं एंट्री करतो. पॉटर काय म्हणते बघा, कॉवर बिफोर द किंग. कॉवरिंग बिफोर द किंग. कॉवरिंग या शब्दाचा अर्थ दबकणे किंवा अंग चोरून उभं राहणे किंवा बसणे म्हणा. तर तो अंग चोरून तिथं राजासमोर उभा राहिलेला होता. युअर मॅजेस्टी शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. तर महाराज या विनम्र अशा भांड तयार करणाऱ्या कुंभारावरती तुम्ही काय करा, तर त्याला दया दाखवा, म्हणजे तुम्ही मला दया दाखवा महाराज, असं तो राजाला म्हणतो. आय अग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन. हा डिफेक्टिव्ह म्हणजे सदोष किंवा उणीव असलेला. तर मला ही गोष्ट मान्य आहे की मी एक सदोष किंवा उणीव असलेलं मी एक भांड तयार केलं आणि जे मी मॉर्टर मेकरला विकलं, हे मला मान्य आहे. बट आय एम नॉट गिल्टी. पण यासाठी हा काय माझा गुन्हा नाही, यासाठी मी अपराधी नाही. ॲज आय वॉज, त्याचं कारण का, तर आय वॉज मोल्डिंग द पॉट. ज्या वेळेला मी त्या भांड्याला आकार देत होतो, मोल्ड करत होतो, आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. तर मी काय केलं, तर मी छान गोड असं नाजूक असं
पैंजणांची किनकिन माझ्या कानावरती ऐकायला मिळाली. अँकलेट्स म्हणजे पैंजण, टिंकलिंग म्हणजे किनकिन असा आवाज आणि डेलिकेट म्हणजे नाजूक. तर अत्यंत छान गोड असा नाजूक असा पैंजणांच्या किनकिनण्याचा आवाज मी ऐकला. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. आता तो जो आवाज कुणाचा होता तर ती त्या मनी लेंडरची डॉटर होती. मनी लेंडर म्हणजे सावकार. तर ती त्या सावकाराची मुलगी होती की जिच्या पायामध्ये ते पैंजण होतं. ची डिस्ट्रॅक्ट मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकम टू वाईड. डिस्ट्रॅक्टेड म्हणजे लक्ष विचलित करणं. तर मी अगदी लक्षपूर्वक मी त्या भांड्याला आकार देत होतो, पण तिनं माझं लक्ष विचलित केलं. तिच्या पैंजणाच्या किनकिनण्यामुळं माझं लक्ष विचलित झालं आणि माझ्या हातून ते जे भांड आहे त्याचं तोंड, वरचं जे तोंड आहे ते जास्ती विस्तीर्ण झालं, म्हणजे खूप मोठं झालं. किंग ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर. राजाने लगेच आज्ञा दिली की ते सावकाराच्या मुलीला दरबारामध्ये घेऊन या. दिस व्हेरी इन्स्टंट. ही खूपच तात्काळ तिला ताबडतोब, म्हणजे ही आता निकडीची गोष्ट आहे असं त्यांनी तिला सांगितलेलं आहे. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग द पुअर पॉटर ॲट वर्क. तर तिला वधस्तंभावरती तिला पाठवलंच पाहिजे, फाशीच्या स्तंभावरती तिला पाठवलंच पाहिजे. कशासाठी तर तिनं त्या गरीब अशा भांड तयार करणाऱ्या कुंभाराला किंवा ते पॉट तयार करणाऱ्या पॉटरला, कुंभाराला काम करत असताना तिनं डिस्टर्ब केलं, तिनं तिचं लक्ष विचलित केलं. याबद्दल तिला वधस्तंभावरती पाठवलीच पाहिजे, म्हणजे तिला फाशी दिलीच पाहिजे. फर्स्ट गार्ड लिव्स अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. तर पहिला गार्ड लगेच तिथून गेला आणि तो त्या सावकार आणि त्याच्या मुलीला घेऊन दरबारामध्ये हजर झाला. मनी लेंडर, सावकार काय म्हणतात बघा. इन अ डेस्परेट व्हॉइस. आता डेस्परेट या शब्दाचा अर्थ बरेचसेच आहेत. एक आहे तो म्हणजे जीवावर उदार होणे किंवा अत्यंत वाईट यासारखं, म्हणजे अत्यंत जीवावरती उदार झाल्यासारखं किंवा अत्यंत वाईट अशा स्वरामध्ये, दीनवाणी अशा स्वरामध्ये तो मनी लेंडर काय म्हणतो बघा. ओ जस्ट किंग स्पेअर माय डॉटर. तो महाराज माझ्या मुलीला वाचवा, तिची सुटका करा. स्पेअर म्हणजे वाचवणे किंवा सुटका करणे. शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. तर ती एक माझी एकमेव अशी ती मुलगी आहे आणि जिचं पुढच्या मंडेला जी विवाहित होणार आहे, म्हणजे तिचं लग्न होणार आहे येत्या मंडेला, येत्या सोमवारी तिचं लग्न होणार आहे आणि ती माझी एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे तिला तुम्ही वाचवा, तिला तुम्ही सोडून द्या, तिची सुटका करा, असं ते मनी लेंडर म्हणजे सावकार राजाला विनंती करतो. डॉटर मुलगी काय म्हणते बघा. ओ डू नॉट फ्रेट फादर. फ्रेट या शब्दाचा अर्थ काळजीने क्षुब्ध होणे, संतापणे किंवा चिडणे. तथा ती मुलगी म्हणते, अहो तुम्ही आपल्या वडिलांना म्हणते की बाबा तुम्ही अजिबात काळजीनं क्षुब्ध होऊ नका, संतापू नका किंवा चिडू पण नका. द किंग विल नॉट हँग मी. राजा मला अजिबात फासावरती देणार नाहीत. टू द किंग. राजाकडे बघून ती काय म्हणते बघा. युअर मोस्ट एस्टिम्ड हायनेस. हायनेस हे राजांच्यासाठी खास करून वापरला जाणारा शब्द आहे, किंवा अगदी राज्याचे जे प्रमुख असतात म्हणजे राज्यपाल असतील किंवा राष्ट्रपती यांना सुद्धा हायनेस हा शब्द वापरला जातो. तर ती असं म्हणते की आदरणीय महाराज, तुम्ही अत्यंत आदरणीय असे महाराजांना, हे अत्यंत आदरणीय असे महाराज असं म्हणते ती. आय रेअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशोल्ड ऑफ माय होम. आता थ्रेशोल्ड या शब्दाचा अर्थ उंबरठा. तर ती काय म्हणते, मी क्वचितच आमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पाय टाकते. रेअरली म्हणजे क्वचितच. बट ॲज माय फादर सेड, पण जसं माझ्या वडिलांनी सांगितलं की आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यामध्ये माझं लग्न होणार आहे. अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी, आणि माझे पुढच्या आठवड्यात माझं लग्न होणार आहे आणि अजूनही माझी जी ज्वेलरी आहे, माझे अलंकार आहे, अजूनही तयार झालेले नाहीत. आय हॅड टू गो टू गोल्ड स्मिथ शॉप टू अर्ज हिम. तर त्यामुळं मला गोल्ड स्मिथच्या म्हणजे जो ज्वेलर आहे
सोनार आहे त्याच्या दुकानामध्ये मला जावंच लागलं. कारण का तर मला त्याला अर्ज करायची होती, म्हणजे मला त्याला आग्रह करायचा होता किंवा त्याला मला गळ घालायची होती. कशाची? टू वर्क फास्टर अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम. तर जरा वेगात काम करा आणि माझे जे अलंकार आहेत ते अगदी वेळेवरती मला सुपूर्द करा किंवा माझ्या हाती द्या, हे सांगण्यासाठी मी त्यांच्याकडे मला जावंच लागलं, असं ती म्हणते मुलगी. द पॉटर शॉप इज ऑन द वे. आणि त्या कुंभाराचं जे काही दुकान आहे, त्या पॉट तयार करणाऱ्या पॉटरचं जे काही शॉप आहे ते माझ्या रस्त्यावरतीच होतं, सोनाराकडे जाण्याच्या रस्त्यावरतीच होतं. आय कुड नॉट हेल्प इट. त्यामुळं इथं माझा काहीही इलाज चालला नाही किंवा मी याच्यासाठी काहीही करू शकले नाही. इट इज ऑल द गोल्डस्मिथ्स फॉल्ट. हा सगळा दोष आहे तो त्या दागिने तयार करणाऱ्याचा आहे किंवा अलंकार तयार करणाऱ्याचा आहे. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम आय वुड नॉट हॅव बीन फोर्स्ड टू गो पास द पॉटर्स शॉप. जर त्यानं माझे जे अलंकार आहेत हे जर त्यानं वेळेत सुपूर्द केले असते, माझ्या घरी आणून दिले असते, घरी पोहोचवले असते, तर मला अजिबात मला त्या पॉटरच्या दुकानासमोरून जाणं भाग पडलं नसतं. मला हे जाणं भाग पडलं ना, मला ते जाणं भाग पडलं नसतं जर त्यानं वेळेवरती माझे दागिने आणून दिले असते घरी तर. किंग यानंतर राजा काय म्हणतो बघा. देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग्ड. तर तो म्हणतो तुम्ही गोल्डस्मिथला आणायला माणसं पाठवा आणि अजिबात कुठल्याही प्रकारचा उशीर न करता, विलंब न करता त्याला ताबडतोब त्याला फासावर दिलंच गेलं पाहिजे, असं राजा काय करतो? आज्ञा देतो. म्हणजे या दरबारामध्ये हजर करण्यासाठी, त्या गोल्डस्मिथला दरबारामध्ये हजर करण्याची राजा काय करत असतो? तर इथं आज्ञा देतो. तर मित्रांनो, अत्यंत मजेशीर असा पाठ आहे हा. याचा पहिला पार्ट इथं संपलेला आहे. याचा दुसरा पार्ट मी याचा व्हिडिओ लगेचच अपलोड करेन. तुम्ही मात्र याचा दुसरा पार्ट पेज नंबर 60, 61 आणि 62 यावरती आहे, तो अगदी नक्की पहा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो, आणि मी इथंच थांबतो. याचा दुसरा पार्ट अगदी नक्की पहा मित्रांनो.